मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपण बघत आहोत DSA डेली सिरीजमधला आजचा आपला पहिलाच लेक्चर आहे. पहिल्याच लेक्चरमध्ये हे क्वेश्चन मी घेतलेला आहे. या क्वेश्चनचं नाव आहे सेकंड लार्जेस्ट एलिमेंट इन ॲन ॲरे. आपल्याला दिलेलं काय आहे? दिलेलं आहे पॉझिटिव्ह इंटिजर्स ॲरे आणि आपल्याला रिटर्न काय करायचं आहे? रिटर्न करायचं आहे सेकंड लार्जेस्ट एलिमेंट ऑफ द ॲरे. हे आपल्याला रिटर्न करायचं आहे. आणि जर ॲरेमध्ये सेकंड लार्जेस्ट एलिमेंट प्रेझेंट नसेल तर आपल्याला रिटर्न करायचे -1. हा क्वेश्चन आहे. काही एक्झाम्पल्स इथे दिलेले आहेत. जसं इनपुट जर 12, 35, 1, 10, 34, 1 असा जर ॲरे असेल तर आपला आउटपुट असेल 34 बरोबर, कारण की 35 हा मॅक्सिमम आहे आणि 34 हा सेकंड मॅक्सिमम आहे. सेकंड मॅक्सिमम ॲज इन सेकंड लार्जेस्ट आहे. सो क्वेश्चन वर दिसायला सिंपल वाटतो, बट आपल्याला ऑप्टिमल सोल्युशन बघायचं आहे. सगळ्यात पहिले मी तुम्हाला इझिएस्ट सोल्युशन याचं सांगतो. इझिएस्ट सोल्युशन हेच असेल की या ॲरेला सगळ्यात पहिल्यांदा करायचं सॉर्ट. फर्स्ट स्टेप आहे सॉर्ट करायचं आहे ॲरेला. सॉर्ट केल्यानंतर ॲरे असा बनेल 1, 1, 10, 12, 34 अँड 35. आणि दुसरी स्टेप याची अशी असेल, आपल्याला आयट्रेट करायचे या ॲरेवर आपल्याला आयट्रेट करायचे. बट कुठून कुठे करायचे तर n-1 पासून ते 1 पर्यंत आपल्याला आयट्रेट करायचे. n-1 to 1 आपल्याला आयट्रेट करायचे, म्हणजे मागून आपल्याला आयट्रेशन सुरू करायचे. आणि नेहमी आपल्याला काय करायचे, इफ n-1 एलिमेंट if is not equal to n-2 हे आपल्याला चेक करायचे. आणि जर आपल्याला पहिल्यांदाच जर अशी कंडिशन कुठली भेटली, जर आपण इफच्या मध्ये आलो तर आपल्याला रिटर्न करायचा आहे तो एलिमेंट. याचा अर्थ काय, ARR ऑफ आपल्याला आय रिटर्न करायचा आहे यावेळेस. याचा अर्थ हाच होतो की सेकंड डिस्टिंक्ट एलिमेंट आपल्याला रिटर्न करायचा आहे. इन दिस केस सेकंड डिस्टिंक्ट एलिमेंट कुठला आहे तर तो 34 आहे आणि हाच आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे आपल्याला आयट्रेट करायचं आहे, शेवटून आपल्याला आयट्रेशन सुरू करायचं आहे आणि आपल्याला सेकंड डिस्टिंक्ट एलिमेंट भेटला की आपल्याला तो रिटर्न करायचा आहे. हे एक सिंपल लॉजिक यामागे आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सेकंड लार्जेस्ट एलिमेंट आपल्याला भेटू शकतो कुठल्या ॲरेमधला. याची टाईम कॉम्प्लेक्सिटी कुठली असेल? याची टाईम कॉम्प्लेक्सिटी जाते n log n. का? कारण की आपण सॉर्ट मेथड यूज केला आहे. सॉर्ट मेथडची टाईम कॉम्प्लेक्सिटी येते n log n आणि आपण कुठलंच एक्स्ट्रा स्पेस यूज केलं नाही. सो ऑक्झिलरी स्पेस आपली O(1)च असेल, म्हणजे कॉन्स्टंट स्पेस आपण यूज केलं आहे. बट इंटरव्ह्यूवर नेहमी आपल्याला ऑप्टिमल सोल्युशन विचारतो. आपण हे जरी आन्सर दिलं, देर माइट बी चान्स दॅट इंटरव्ह्यूवर मे रिजेक्ट यू. का? कारण की याचं ऑप्टिमल सोल्युशन तुम्ही आत्तापर्यंत दिलेलं नाही आहे. त्यामुळे तर याचं ऑप्टिमल सोल्युशन आता आपण बघू काय असेल ऑप्टिमल सोल्युशन. याचं ऑप्टिमल सोल्युशन आपण O(n) टाईम कॉम्प्लेक्सिटीमध्ये सॉल्व करू शकतो हा क्वेश्चन. मी तुम्हाला त्याचा कोड देतो आता. O(n) मध्ये कसं करायचं तर सगळ्यात पहिली स्टेप आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, या ॲरेमधला मॅक्सिमम काढायचा आहे. मॅक्स ऑफ ॲरेचा कोड एकदम सिंपल आहे. आपल्याला आयट्रेट करायचं आहे या ॲरेवर समोरून आणि सर्वात पहिल्यांदा मॅक्स आपल्याला डिक्लेअर करायचं आहे ॲज -1, बिकॉज आपल्याला माहिती आहे की ॲरेमधलं कुठलंच एलिमेंट हे निगेटिव्हमध्ये नाही आहे किंवा 0 नाही आहे. तर मॅक्सिमम -1 आपल्याला डिक्लेअर करायचे आणि मॅक्सला प्रत्येक एलिमेंटवर गेल्यानंतर रिप्लेस करायचे कशासोबत, math.max. कशासोबत कम्पेअर करायचे, ARR ऑफ आय आणि मॅक्स. या दोनमधला आपल्याला मॅक्सिमम पाहिजे, जे आपल्याला स्टोअर करायचं आहे मॅक्समध्ये. या प्रकारे आपल्याला मॅक्सिमम येऊन जाईल. मॅक्स इज इक्वल टू 35. हे आपल्याला मॅक्सिमम येऊन जाईल या फर्स्ट आयट्रेशनमधलं. आता आपल्याला करायचे दुसरं आयट्रेशन, आपल्याला त्याच ॲरेवर दुसरं आयट्रेशन करायचे आणि आपल्याला सिमिलरली मॅक्सिमम काढायचं आहे. यावेळेस आपण RES नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहोत -1 सिमिलरली टू द मॅक्स. बट फक्त आपल्याला
तेच इलिमेंट कन्सिडर करायचे त्यावेळेस जे डिस्टिंक्ट असतील फ्रॉम मॅक्स, लाईक ARR ऑफ I इज नॉट इक्वल टू मॅक्स. ही कंडिशन टाकायची आणि त्यामध्ये आपल्याला RES फाइंड करायचे इज इक्वल टू मॅथ डॉट मॅक्स अँड ऑल डॉट डॉट डॉट. या प्रकारे आपल्याला जो RES भेटेल हे असेल आपला आन्सर. का? कारण की आपण मॅक्सला ऑलरेडी एलिमिनेट केलं आहे ॲरेमधून. मॅक्सला एलिमिनेट केलेल्या एलिमेंट्समधून जो मॅक्सिमम आपल्याला भेटेल तो ऑब्वियसली कोणता असेल? तो असेल आपला सेकंड लार्जेस्ट एलिमेंट इन ॲन ॲरे. सो हे टेक्निक यूज करून आपण इझिली O ऑफ N मध्ये आपण सोल्युशन काढू शकतो. कारण की आपण इथे 2 लूप्स लावलेत. लाईक एक्झॅक्टली याची टाईम कॉम्प्लेक्सिटी काढायची झाली तर O ऑफ 2N होईल, बट आपण कॉन्स्टंट नेहमीच इग्नोर करत असतो, त्यामुळे याची फायनल टाईम कॉम्प्लेक्सिटी O ऑफ Nच होते. आपण कुठलंच एक्स्ट्रा ऑक्झिलरी स्पेस यूज नाही केलं, त्याच्यामुळे ऑक्झिलरी स्पेस कॉम्प्लेक्सिटीसुद्धा आपली कॉन्स्टंट राहते. सो दिस इज द ऑप्टिमल सोल्युशन फॉर दिस क्वेश्चन. जर तुम्हाला या व्यतिरिक्तसुद्धा एखादं ऑप्टिमल सोल्युशन माहीत असेल तर तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा, कारण की याचं अजून एक व्हर्जन आहे जे अजून ऑप्टिमल आहे, कारण की ते O ऑफ 1 मध्येच होतं रादर ऑफ बिंग इन O ऑफ 2N. बट that's okay. O of N, O of 2N, it's not making bit different because आपण constant either ways eliminate करतो time complexity calculate करताना. So this is the optimal solution for this question. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जास्तीत जास्त मित्रांसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण की मी ज्या वेळेस नवीन व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला त्या वेळेस नोटिफिकेशन त्याचं भेटेल. आपण ही सिरीज सुरू केली आहे DSA मास्टर करण्यासाठी, आणि जर तुम्ही हा DSAचा कोर्स पूर्ण फॉलो केला जसा मी सांगतोय तसा, तर 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्ही DSAचे म्हणजे मास्टर या ठिकाणी बनून जाताल. DSAमध्ये तुम्हाला त्यानंतर कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही याची गॅरंटी मी घेतो. आजच्या पुरतं एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.